आता 1:45 वाजला आणि डॉन घरी आला. रुद्रशेठ आवटे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. देवपूजा करून झालेली आहे. आता आपण थोडंसं काम करूयात. आता पहिला व्हिडिओ अपलोडिंगला लावू फेसबुकला, मग चहा घेऊ. तर चला व्हिडिओला अपलोडिंगला. तर पाहू शकता महाराजांचं आपण असं आज आवरलेलं आहे. आज मोरपंखी कलरचा ड्रेस महाराजांनी घातलेला आहे आणि त्याच्यावर जरी टोप. आणि आता आपण व्हिडिओ फेसबुकला अपलोड करू. आता कालची तर एक मजा तुम्हाला दाखवलीच. आता ती एवढीशी चिमुकली 4 वर्षाची. आपला व्हिडिओ बघून आपण मी जसं वागतोय, व्हिडिओ बनवताना बोलतोय, तसं ती आता बोलायचा प्रयत्न करते मोबाईल घेऊन. तिच्या मम्मीने रात्री 12:30ला मला तो व्हिडिओ पाठवला आहे आणि उद्या त्यांनी मला आल्यावरती तो व्हिडिओ दाखवला. तर आपण आधी आपला व्हिडिओ फेसबुकला अपलोड करून घेऊ आणि भेटूया. तर आईनीच खाली आता चहा आणून दिला आपल्याला. आता थोडासा एडिटिंगचा नाही, थोडा नाही, भरपूर लोड आहे. आता बघू प्रयत्न आज किती उरकतं त्याच्यातलं. तर आज करूयात व्हिडिओ एडिटिंग परत सुरुवात. साधा असा आपला सेटअप आहे, काही विशेष काही नाही आहे, किरकोळ असा सेटअप आहे आपला. तर चला तर मग थोडासा नाश्ता करूयात. जेवायचं टायमिंग झालेलं आहे, पण आता एडिटिंगचा लोड असल्यामुळे आता आधी आपण नाश्ता करू. आता 3 वाजता परत जेऊयात. मग 2:30-3 वाजता थोडासा चहा पण घेऊ. चला तर मस्तपैकी मसाले भात आहे रात्रीचा, तो खाऊयात आपण. तर घेऊयात नाश्ता करून. मस्तपैकी गरम गरम परतलेला भात आहे आणि बटाट्याची भाजी आहे. तुम्ही पण नाश्ता करायला. आता 1:45 वाजला आणि डॉन घरी आला. रुद्रशेठ आवटे. काल पाहिलंच असेल कसा तुम्ही डान्स केलाय त्यांनी. गणपतीत आम्ही गेलतो तिथे. युट्यूबला बघायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा. हे बघा, मी सबस्क्राईब कर बघा तुमचं वागणं. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. बघ ना, हा बघ ना. तर मित्रांनो, आता थोडं एडिटिंगचं काम झालेलं आहे. तर आता आपण घेऊया जेवून. आता वाजले 4. आता जेवून घेऊ आधी आपण आणि परत एडिटिंगला बसूया. तर चला जेवून घेऊ आधी. तर आता जेवण वगैरे झाले. आता झाले चहाची तल्लप जरा. आता आपण चहा बनवूया. आपल्या इथं गवती चहा पण आहे, तर गवती चहा तोडू आपण थोडा आणि आता आपण करूयात चहा. तर आई तर नाही, आई गेली बाहेर. रुद्र पण गेला ट्युशनला. तर चला बोलूयात आपण चहा. आपलं जसं प्युअर चहा असतो. आता थोडंसं आज पाणी घालू आपण आणि मी एकटाच प्यायला. मस्तपैकी असं चहा करू आज. 2 कप करूयात. 2 कप तर लागतच. आता एडिटिंग करायला बसलो की चहा भरपूर लागतो, सवय झाली ती. 2 चमचे टाकू साखर. 3-4 चमचे टाकू. 2 चमच्यांनी काय होणार आहे. पावडर टाकू 1 चमचा. चहाचा गाडा चालू केला तर मी आरामशीर चांगले चहा करू शकतो. आता चहाला जरा उकळू द्या मस्तपैकी. आता गरम गरम चहा पी आणि परत एडिटिंगला बसूयात आपण एडिटिंग करायला पुन्हा एकदा. तर चला चहा होतोय तोपर्यंत मी झालो फ्रेश आणि आता झालाय गरम गरम चहा. मस्त चहा घेऊयात एकदम. वा, घरी चहा झाला. तर मित्रांनो, गणपती बाप्पांची आरती झालेली आहे. प्रसाद वगैरे वाटलेला आहे. रुद्रचे बरेच फ्रेंड आले ते आज आरतीसाठी, पण मी घरी नसल्यामुळं
दाखवता आले नाही त्यांना. आणि आम्ही आलोय रुद्रेला आता कुठली बुक घेऊन, ग्राफ बुक आणि 2 ग्राफ बुक आणि 2 इरेझर. तर काय झालं, आमच्या इथे एक किस्सा झाला. इथं समोर एक पार्किंग आहे खेळायला, तिथं मुलं खेळत असतील. तर रुद्र तुम्हाला सर्व किस्सा सांगाल काय झालं व्यवस्थित. सांग ना नाव नको सांगू ना. तर इथं आमच्या इथे एक मुलगा खेळत होता इथं पार्किंग मध्ये. हे पार्किंग आहे इथं समोर. आणि मी सारखं ओरडत असतो की इथं खेळू नका. इथं सोफे वगैरे ठेवलेले आहेत खेळायला. तर तिथं उडी मारता या सोफ्यावरनं त्या सोफ्यावर उडी मारत असेल किंवा काय, तर तो डायरेक्ट डोक्यावर पडला. किती वर्षाचा मुलगा होता रे तो? 6ला होता. 6 स्टँडर्डचा मुलगा आहे. आणि तो पडला. आणि जसा तो पडला त्याचं डोकंच फुटलं. आणि डोकं फुटलं आणि ही मुलं लागली पळायला सगळी. आणि तो एवढा रक्तबंबाळ झाला की कुणी त्याला मारलं का काय हे कुणाला कळतच नव्हतं. पण 100% तो इथं पाय घसरूनच पडला असेल, कारण इथं सोपे आहेत खेळायला. मला मी दाखवून, त्या साईडला आहेत सोपे तिथं खेळायला. आणि तिथं रक्त पण पडलेलं आहे. अजून थोडंफार रक्त पण पडलेले. पोरं खेळताना बघत नाही या सोफ्यावरनं त्या सोफ्यावर कशी उडी मारतात. ते असं करतात ते पोरं. मी किती वेळा रुद्रला सांगितलंय तिथं खेळू नका पण ऐकत नाही. बघा ती जागा दाखवतो तुम्हाला रुद्र. ही ती जागा आहे. इकडे ते खेळत आहे. काय दाखवतो त्याच्यात? थोडं दिसतं तुम्हाला, दिसत असेल रक्त. मुलं इथं असं खेळत. आता उद्यापासून मी तिथं खेळायचं बंदच करणार आहे पोरांना. आणि त्यांच्यावर लक्ष द्यायला कोणच नसतं खेळताना ते धक्का बुक्की काही खेळतात ते. आता तर आता मी जाणार आहे त्याला भेटायला. तात्याला भेटायला जाणार आहे उद्या. सोसायटीतलाच मुलगा आहे पण तिकडे लांब राहतो आमच्यापासून. तर उद्यापासून आता ते आमचं खेळणं बंद देतं आता. चला तर मित्रांनो, आज या ब्लॉगचा आपण इथेच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.